हॅलो एव्हरीवन, लेट्स सी टुडेज पोर्शन. तुम्ही रोज जेवण करता, बिलकुल. एखाद्या दिवशी नाही जेवल्या तर कसं वाटतं? गळल्यासारखं वाटतं. मग अशा वेळी गळल्यासारखं वाटलं तर तुम्ही काय करता? पटकन जेवण करता किंवा ज्यूस पिता किंवा फळं खाता. मग अशा वेळी जेवल्याने ज्यूस पिल्याने किंवा फळं वगैरे खाल्ल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं? बरं वाटतं. आत्ता मला ऊर्जा आली, आत्ता मला एनर्जी मिळाली असं तुम्ही म्हणता. आता म्हणजे एनर्जी कशातून मिळाली? तुम्हाला जेवणातून मिळाली. मग आता समजा एखाद्या वेळी पुष्कळसे साधू मुनी वगैरे हे लोक जेवण न करता एक एक महिना उपवास करतात. तर अशा वेळी मग त्यांनाही गळल्यासारखं वाटत असेल. मग तरीसुद्धा त्यांच्या आतमधलं हे यंत्र, आतमधलं पूर्ण सिस्टीम कशी वर्क करत असेल? त्यांना कुठून एनर्जी? कारण प्रत्येक वेळी एनर्जी लागते. तुमच्या ब्रेनला एनर्जी लागते, तुमच्या हार्टला एनर्जी लागते, प्रत्येक पेशीला एनर्जी लागते. मग आता ती एनर्जी त्याला कुठून मिळत असेल? त्याने तर जेवण एक महिना जेवण केलंच नसेल साधूनी, तर मग अशा वेळी कोणती एनर्जी अशा वेळी काय होतं की समजा एक महिना त्यांनी जेवण केलंच नाही तर तो बारीक होईल. मग बारीक झाला याचा अर्थ काय कमी झालं? त्याच्या बॉडीमधले फॅट्स कमी झाले. मग आता याचा अर्थ फॅट्समध्ये काहीतरी साठवलेलं आहे आणि त्या एका महिन्याच्या काळामध्ये ते साठवलेलं पूर्ण बॉडीने काय केलं? यूज केलं. मग हे साठवलेला फॅट्स म्हणजेच काय झालं? स्टोअर हाऊस ऑफ एनर्जी असं म्हणा तुम्ही आपल्या बॉडीमधला. म्हणजे मग झाडांमध्ये समजा एकाएकी समजा तुम्ही पाणी दिलं नाही, आज झाड चांगलं झालेलं आहे, छोटं रोपटं आहे, त्या रोपट्याला जर तुम्ही एखाद्या दिवशी पाणी नाही दिलं तर ते दुसऱ्या दिवशी मरून जातं का? नाही. ते काय करतं? त्याच्या जो स्टोअर्ड एनर्जी असेल ती तो यूज करतो. मग समजा त्याला दुसऱ्या दिवशी तुम्ही चांगलं खत दिलं, मिनरल्स दिलं, पाणी दिलं, तर 2 दिवसानंतर तो काय करतं? ते ॲब्सॉर्ब करून पुन्हा टवटवीत त्याला अजून दुसरे पानं येतात. म्हणजे तो काय करतो? एनर्जी तयार करतो स्वतःच्या बॉडीमध्ये. तसंच आपण सुद्धा एनर्जी काय करतो आहे? एनर्जी प्रोड्यूस करतो. कशामधून? जेवणामधून. आणि समजा जास्तीचं असेल तर ते फॅट्सच्या फॉर्ममध्ये ती एनर्जी काय करतो? स्टोअर करतो. म्हणून एखाद्या दिवशी जेवण नाही केलं तर आपण काही मरून जात नाही. म्हणजे आपल्याला कोणतंही काम करायसाठी काय करतं? एनर्जीची गरज पडते. दॅट मीन्स आपल्याला काय करतं? एनर्जी कॅपॅसिटी देतं की चला बा तू ही कॅपॅसिटी घे, तू आता काम करू शकशील. तू जर जेवला नाही तर तुझं कामावर परिणाम होईल. दॅट मीन्स व्हॉट डू यू मीन बाय एनर्जी? एनर्जी मीन्स द कॅपॅसिटी टू परफॉर्म वर्क. दॅट इज कॉल्ड एनर्जी. एखादं काम करायसाठी जी कॅपॅसिटी तुम्हाला मिळते त्या कॅपॅसिटीला, वर्क करण्याची कॅपॅसिटी जी तुम्हाला येते त्याला काय म्हणतो? एनर्जी. नाउ धिस व्हॉट इज द युनिट ऑफ एनर्जी? एनर्जी आणि वर्क डनचं युनिट सारखं आहे. इन एसआय सिस्टीम व्हॉट इज द युनिट ऑफ वर्क डन? इज जूल. अँड इन सीजीएस सिस्टीम इट इज अर्थ. सेम युनिट इज फॉर एनर्जी. म्हणजे इन एसआय सिस्टीम युनिट ऑफ एनर्जी इज जूल. इन सीजीएस सिस्टीम युनिट ऑफ एनर्जी इज अर्थ. सारखंच युनिट आहे वर्क डनचं आणि एनर्जीचं. This work done and energy both are scalar quantity. That means there is only these quantities can be explained or described by magnitude. No direction is required to explain that quantities. Therefore, these energy and work done both are scalar quantities. Now, what are the types of energy? कोणत्या टाइप्स आहे एनर्जीच्या? तर एनर्जी तुम्हाला फक्त आता आपल्या बॉडीमधली एनर्जी समजली असेल. तुमच्या घरी आता इलेक्ट्रिक एनर्जी असते. तुम्ही जेव्हा इलेक्ट्रिक बटन ऑन करता तर पंखा सुरू होतो. पंखा सुरू होतो म्हणजे काय होतं? तुम्ही इलेक्ट्रिक सप्लाय करता. दॅट मीन्स इलेक्ट्रिक एनर्जी इज सप्लाइड टू फॅन बिकॉज ऑफ विच इट इज मूव्हिंग. तो मूव्ह होत आहे आणि मूव्ह होत आहे त्याच्यामुळे काय मिळतो? आपल्याला वारा मिळतो आहे. वारा आपल्या बॉडीपर्यंत येतो आहे. वाऱ्यामध्ये आजूबाजूच्या हवेमध्ये मूव्हमेंट आहे. म्हणजे ती जी एनर्जी आहे त्या पंख्याला फिरवायसाठी लागली. पंखा फिरला त्याच्यामुळे त्याच्यामध्ये पंखा फिरताना बघा आवाजही येतो. म्हणजे ती एनर्जी त्या पंख्याला फिरवायसाठी मोशनमध्ये आणण्यासाठी कमी पडली. सोबतच तिथे आवाजही निर्माण होतो. म्हणजे साऊंड एनर्जी तयार झाली. सोबतच तो पंखा काय करतो? वाऱ्याला, आजूबाजूच्या वाऱ्याला इकडे तिकडे फिरवतो. म्हणजे काय झालं? वाइंड एनर्जी तयार झाली. वारा खूप जोराने वारा वाहत असेल तर इकडे तिकडे आपलं पूर्ण साहित्य उडतं. म्हणजे वाऱ्यामध्ये सुद्धा एनर्जी आहे. साऊंडमध्ये एनर्जी आहे. कसं ओळखता येतं? समजा तुमच्या घरी तुमच्या डेकचा आवाज जर खूप जास्त वाढला
तर तुमचे कानाचे पडदे असे बंद पडल्यासारखे वाटतात. का बरं वाटतात? कारण खूप जोराजोराने व्हायब्रेट होत होतं. आता हे व्हायब्रेशन तुम्हाला ऐकायला येतं, ते कसं येतं तर ते व्हायब्रेशन होतं तुमच्या कानाच्या पडद्यावर. हे व्हायब्रेट होतात म्हणजे काय होतं, त्यांच्यावर फोर्स लागतो, त्याच्यामुळे डिस्प्लेसमेंट येतं. म्हणजे त्यांच्यामध्ये कोणतं प्रोडक्शन राहतं, एनर्जी प्रोड्यूस होते, त्याच्यामध्ये एनर्जी सप्लाय होतं. म्हणजे त्या साऊंडमुळे ती एनर्जी काय झाली, सप्लाय झाली. पाणी घ्या, पाणी बघा, डॅममध्ये साठवलेलं पाणी असेल तर त्याच्यामुळे काय होतं, ते जर खाली पडलं, समजा मी जर असा खडू तुम्हाला फेकून मारला तर तुम्हाला लागतो. का बरं लागतो? कारण मी जेव्हा असा खडू फेकून मारला तर मी माझ्यातली एनर्जी त्या खडूला फेकायसाठी वापरली. त्याच्यामुळे या खडूमध्ये एनर्जी आली. या खडूमधल्या एनर्जीमुळे तो जसा तुमच्यावर लागला तर ह्या खडूची एनर्जी तुम्हाला हर्ट करायसाठी झाली. तुम्हाला जिथे लागलं तिथे दुखेल, थोडंसं लागल्याबरोबर तिथे थोडा साऊंड आवाज येईल. तर अशा पद्धतीने देर आर डिफरंट टाइप्स ऑफ एनर्जी, साऊंड एनर्जी, वाइंड एनर्जी, मेकॅनिकल एनर्जी, केमिकल एनर्जी. आपल्या बॉडीमध्ये केमिकल एनर्जी स्टोअर्ड असते, न्यूक्लियर एनर्जी. ऑल दीज आर द डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जी. आउट ऑफ दिस we are going to learn the mechanical energy. There are two types of mechanical energy, that is kinetic energy and potential energy. आता कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी यातला डिफरन्स जर करायचा असेल तर कायनेटिक एनर्जी दॅट मीन्स द बॉडी हॅज अ मोशन, इट इज कायनेटिक एनर्जी. बॉडीमध्ये एखादी मोशन असेल तर ती कायनेटिक एनर्जी आहे असं समजायचं. आणि बॉडी हॅज एनी पोझिशन, एखादी बॉडी एखाद्या विशिष्ट स्पेसिफिक पोझिशनला असेल तर ती झाली पोटेन्शियल एनर्जी. जसं आता मी हा खडू असा इथे पटला म्हणजे माझी काय झाली, ही पोझिशन झाली. या पोझिशनला आहे मी अशी, तर इथे या खडूमध्ये कोणती एनर्जी स्टोअर्ड आहे, आता पोटेन्शियल एनर्जी स्टोअर्ड आहे. का बरं? ह्या पोझिशनला आहे असा. आता जसा मी हा खडू खाली फेकला तर या खडूमध्ये मोशन आलं म्हणजे त्याचं कन्व्हर्शन कसं झालं, कायनेटिक एनर्जी मध्ये झालं. म्हणजे दॅट मीन्स इफ द बॉडी हॅज अ मोशन then it is kinetic energy, and because of the position or configuration or any system, एखाद्या पोझिशन मुळे जी एनर्जी बॉडीमध्ये येते त्याला काय म्हणतात, पोटेन्शियल एनर्जी. पाणी डॅम मध्ये साठवलेलं आहे, वरच्या साईडला डॅम असतो, वरच्या साईडला डॅम मध्ये पाणी स्टोअर्ड केलेलं असतं म्हणजे पोझिशन मध्ये आहे. म्हणजे कोणती एनर्जी झाली, पोटेन्शियल एनर्जी. जसं टर्बाईन्स मध्ये तिथून सोडल्या जातं, मोशन मिळतं, त्याला कायनेटिक एनर्जी असते. टर्बाईन्स फिरतात, टर्बाईन्सला मोशन मिळतं, कायनेटिक एनर्जी. जसे टर्बाईन्स फिरतील इलेक्ट्रिक एनर्जी प्रोड्यूस होतं, त्याला काय म्हणतात. अशा पद्धतीने हे कन्व्हर्शन आहे. म्हणजे दॅट मीन्स द बॉडी, द एनर्जी स्टोअर्ड इन द ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ द मोशन, देन इट इज कॉल्ड कायनेटिक एनर्जी. एनर्जी हॅज अ बॉडी, object has energy because of any system, specific system, then it is called potential energy. Now here, what is the formula for kinetic energy and potential energy? Kinetic energy is equal to half mv square. M means mass of the body, v means velocity of the body. That means if there is mass तर कधीच झिरो राहत नाही, कोणत्याही ऑब्जेक्टचं मास हे कधीच झिरो राहत नाही, परंतु वेलॉसिटी झिरो राहू शकते. एखादी बॉडी स्टिल आहे, एखादी बॉडी अशी ठेवलेली आहे, देअर इज नो मोशन इन दिस बॉडी, दॅट मीन्स इट हॅज झिरो वेलॉसिटी. आता या बॉडीची वेलॉसिटी किती आहे, झिरो आहे. म्हणजे या बॉडीमध्ये समजा मासही नसेल तर याची कायनेटिक एनर्जी किती झाली, इथे मल्टिप्लिकेशन साइन आहे, वेलॉसिटी झिरो झाली तर याची कायनेटिक एनर्जी किती झाली, झिरो आहे. स्टॉप असलेली बॉडी, झिरो कायनेटिक एनर्जी. Now here potential energy is mgs, mass of the body, acceleration due to gravity g means, and h is height at which object is placed from the surface of the earth. Earth पासून किती height वर तो object आहे, that is called h. Now let's see here derivation or expression for kinetic energy. त्याचं एक्सप्रेशन आपण इथे समजून घेऊया, कशा पद्धतीने हे कायनेटिक एनर्जीचा हा फॉर्म्युला तयार झालेला आहे. कायनेटिक एनर्जी, लेट m be the mass of the body. This is one is the mass of the body which is at rest position. Rest position ला आहे and therefore its initial velocity is 0. Now when force is applied here, याच्यावर जर मी फोर्स लावला
there is change in the velocity. Change in velocity, that means acceleration is produced in this body. ह्या सर्व टर्म्स तुमच्या झालेल्या आहेत. That means this is the mass of the body. This body is at rest position, therefore its initial velocity is 0. When force is applied here, there is change in the velocity. Change in velocity, that means acceleration is produced in that body in time t. In time t. t मध्ये acceleration produce झालं त्या बॉडीमध्ये, त्याची velocity change झाली. After changing velocity, after time t, that body has velocity v. That means it is a final velocity. Final velocity. Now here that velocity is final velocity. Then how much kinetic energy is produced in that body? Explanation समजलं तुम्हाला? मास आहे, एक बॉडी आहे, ती रेस्ट पोझिशनला आहे म्हणून त्याची इनिशियल वेलोसिटी किती झाली? 0. फोर्स जेव्हा लावला तर फोर्स लावल्यामुळे देयर इज अ डिस्प्लेसमेंट प्रोड्यूस इन द बॉडी. बॉडी इथून इथपर्यंत डिस्प्लेस झाली. किती डिस्प्लेसमेंट आहे? s इज द डिस्प्लेसमेंट प्रोड्यूस इन द बॉडी. चेंज इन वेलोसिटी झाली, देयरफॉर एक्सेलरेशन इज प्रोड्यूस इन टाइम t. त्याने वेलोसिटी चेंज केल्यानंतर जी फायनल वेलोसिटी आहे दॅट इज डिनोटेड बाय स्मॉल v. In such case, when force is applied, there is a displacement. That means work done by that force is equal to W is equal to F into S. When force is applied on the body, there is a displacement. That means work done by because of that force is W is equal to F into S. But in first chapter, Newton's second law of motion, we know that formula F is equal to ma. F is equal to ma. Force equation. Substitute here W is equal to F means ma into S. This equation we get this equation. This is number 1. But Newton's second law of motion हे सर्व झालेले आहे तुम्हाला. According to Newton's second law of motion, S is equal to ut plus half at square. u means initial velocity. Initial velocity म्हणजे जेव्हा फोर्स लावायचाच होता तेव्हा बॉडी रेस्ट पोझिशनला होती आणि ती रेस्ट पोझिशनला बॉडी होती म्हणजे त्याची वेलोसिटी किती झाली? 0 इंटू टाइम, जो काही वेळ असेल तो, प्लस हाफ acceleration is also produced and time is there. 0 into t, that means 0 plus half at square, and therefore displacement produced in the body is half at square. Again, there is first equation of motion, that is v is equal to u plus at. V final velocity, u means initial velocity which is 0 plus acceleration produced in the body into t, and therefore v is equal to at. Now substitute these two equations. हे दोघेही जण इथे सबस्टिट्यूट करायचे आपल्याला. आता कशा पद्धतीने सबस्टिट्यूट करायचे हे मी ठेवते. हे सर्व एक्सप्रेशन तुम्हाला सोडवून दिलेले आहे. इथे ठेवू आपण. हिअर W is equal to mass as it is into A as it is into S means half a t square. झालं याचं काम मिटवून टाकते. is equal to m into हा हाफ समोर घेऊन घेते. half m a into a square into t square is equal to half m into a square t square म्हणजे a into t whole square. म्हणजे असा मी याला a square a into t whole square म्हणजे a square into t square याला या पण is equal to w is equal to half m into at means काय? v square. Now we know that kinetic energy, that means work done, produced, kinetic energy gained by the body because of that force, जी energy त्या बॉडीला मिळाली, that means the work done produced in the body because of that force, work done because of that force, and therefore W is equal to kinetic energy is equal to half mv square, and this is the formula for kinetic energy. In this way
we have derived this formula for kinetic energy, half mv². तर अशा पद्धतीने हा झाला कायनेटिक एनर्जीचा. त्यानंतर पोटेन्शियल एनर्जी आपण समोरच्या